Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. 7th standard चा elements compound and mixture हा मस्त लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सगळ्यांना व्हिडिओज खूप आवडतायत, छान लाईक करतायत. अजून जे विद्यार्थी लाईक करत नसेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा. आता बघूया आपण आपल्या ह्या लेसन मधला नेक्स्ट टॉपिक. याच्या अगोदर आपण मॅटर काय आहे, सबस्टन्स काय आहे, एलिमेंट्स काय आहे त्या सगळ्यांच्या डेफिनेशन त्याविषयी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि ह्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक याच्याविषयी अजून काही जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांचे हे अगोदरचे टॉपिक मिस झाले असेल त्यांनी आपल्या प्लेलिस्ट मध्ये 7 सायन्सचे जाऊन चेक करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ छानपैकी बघायला मिळतील. सो टुडे वी हॅव टू स्टडी मोर अबाउट ऑल दीज atoms, elements, compound, mixture याविषयी आपल्याला डिटेल मध्ये जाणून घ्यायचं आहे. सो टुडे वी हॅव टू स्टडी युअर पेज नंबर 94. तुमच्या पुस्तकाचं पेज नंबर 94 आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. पण ह्या पेज नंबर 94 वरती सगळ्यात पहिले वरती पिंक कलरच्या बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे. सो दॅट इज यू कॅन ऑब्झर्व वन फोटो इज देअर. द फोटो ऑफ ग्रेट सायंटिस्ट इज गिवन. आता कोण आहेत बरं हे ग्रेट सायंटिस्ट आणि या ग्रेट सायंटिस्टचा फोटो तुमच्या पुस्तकामध्ये का दिलेला असेल. 100% या सायंटिस्टने या एलिमेंट्स, कंपाऊंड, मिक्सचर किंवा कशाविषयी तरी अभ्यास केलेला असणार आहे आणि त्याचा आपल्या अभ्यासाशी संबंध असणार आहे, म्हणून या ग्रेट सायंटिस्टचा फोटो दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर चला ओळखा बरं हे ग्रेट सायंटिस्ट कोण आहे. येस, राईट, that is the name of this great scientist is Democritus. मग हे डेमोक्रेटिसचा फोटो का दिलेला आहे. बिकॉज दे स्टडी ॲटम. सगळ्यात पहिले ॲटमचा अभ्यास या ग्रेट सायंटिस्ट डेमोक्रेटिस यांनी केलं आणि काय केलं, काय विशेष काम केलं डेमोक्रेटिस. जसं बघा आपल्या कुठल्याही बाळाचं आपण बारसं करतो त्याला नाव देत असतो, तसं ह्या ॲटमला ॲटम असं नाव देण्याचं काम, बारसं करण्याचं काम या डेमोक्रेटिसने केलं आहे. सो व्हॉट इज द वर्क ऑफ डेमोक्रेटिस. डेमोक्रेटिस गिव्ह द स्मॉल पार्टिकल ऑफ एलिमेंट ॲज अ ॲटम. मग ॲटम हे नाव दिलं कोणी, डेमोक्रेटिसने. दॅट इज बट फ्रॉम विच वर्ड ही गिव्ह. पण हे नाव कसं दिलं, कशावरून दिलं असेल. दॅट इज they give the word atom from the Greek language atomos. ग्रीक लँग्वेज मधल्या ॲटोमॉस या शब्दापासून या डेमोक्रेटिसने काय केलं, ॲटमला हे ॲटम असं नाव दिलं. मग आता ॲटोमॉस ग्रीक लँग्वेज मध्ये ॲटोमॉस या शब्दाचा अर्थ काय असेल. येस, व्हॉट इज द मीन बाय ॲटोमॉस. ॲटोमॉस मीन्स इनडिव्हिजिबल, अविभाज्य. आपण त्याचे तुकडे करू शकत नाही, आपण त्याला ब्रेक डाऊन करू शकत नाही, काहीच करू शकत नाही असा घटक म्हणजे ॲटोमॉस. आणि या ॲटोमॉस वरून या डेमोक्रेटिसने नाव दिलेलं आहे ॲटम. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज द ॲटम. हे कोणी सांगितलं, आपले हे जे सायंटिस्ट आहे डेमोक्रेटिस. म्हणजे ही आहे तुमची ॲटमची हिस्ट्री. बघा कुठल्याही गोष्टीला काय असतं, एक इतिहास असतो, तसं ॲटमला सुद्धा काय आहे, हिस्ट्री आहे. या डेमोक्रेटिसने त्याचा अभ्यास केलेला आहे. सो ह्या टॉपिक वरती तुम्हाला 100% सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आणि तुमच्या स्कूल एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातील. विच क्वेश्चन, 3 प्रश्न विचारले जातील. फर्स्ट वन that is write down the name of scientist who give the word atom. Atom हा वर्ड जगाला कोणी दिला. So what is your answer. That is Democritus. तुम्ही आन्सर कमेंट मध्ये लिहू शकता. Second question, that is atomos is which language word. That is it is a Greek language word. And what is the meaning of atomos in Greek language. That is it is the meaning of atomos in Greek language is individual, अविभाज्य. म्हणजे हा आहे त्याचा अर्थ. असे 3 प्रश्न तुम्हाला या डेमोक्रेटिस या सायंटिस्ट विषयी विचारले जातील. आता बघूया आपण आपली नेक्स्ट ॲटमची हिस्ट्री. सो सेकंड सायंटिस्ट पण दिलेला आहे. दॅट इज हिस्ट्री ऑफ ॲटम बाय द सेकंड सायंटिस्ट. सेकंड सायंटिस्ट आहे 1803 मध्ये जॉन डॉल्टन. जॉन डॉल्टन यांनी सुद्धा पुढे काय 1803 मध्ये पुढे येऊन त्यांनी ॲटम वरती अभ्यास केला. मग आता हे जॉन डॉल्टनची ॲटॉमिक थेरी काय आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला 2 मार्क्स साठी व्हॉट इज द जॉन डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिले मराठीमध्ये तुम्हाला समजावून सांगते आणि मग इंग्लिश मध्ये आपल्याला ही थेरी कशी लिहायची हे पण सांगते. दॅट इज त्यांनी काय सांगितलं, हे डॉल्टन यांनी ॲटम विषयी काय सांगितलं. आपण अणुदा निर्माणही करू शकत नाही, त्याचे तुकडेही करू शकत नाही, तो अविभाज्य आहे, त्याला नष्टही करू शकत नाही असं कोणी सांगितलं, आपल्या जॉन डॉल्टन यांनी. सो व्हॉट इज द थेरी ऑफ जॉन डॉल्टन ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक व्हॉट इज द जॉन डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी असा प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीने इथे आन्सर लिहू शकता. द ॲटम्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड and cannot be divided into smaller particles or cannot be destroyed.
आपण अणू तयारही करू शकत नाही, त्याला डिवाइडही करू शकत नाही, त्याला नष्टही करू शकत नाही, असं कोणी सांगितलं? जॉन डाल्टन. आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण ते चालणार नाही. एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारतील. सो फर्स्ट आपण दोन सायंटिस्टचा अभ्यास केला. पहिले डेमोक्रिटस, त्यांनी नाव दिलं, ॲटॉमॉस वरून दिलं, ग्रीक लँग्वेज हे शिकलो. दुसरं आपण शिकलं जॉन डाल्टन, यांनी सांगितलं तो अविभाज्य आहे, आपण त्याला तोडू शकत नाही, फोडू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, तो तयार पण करू शकत नाही. हे कोणी सांगितलं? जॉन डाल्टन. सो तुम्हाला ॲटमची हिस्ट्री आय थिंक छानपैकी क्लिअर झाली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. जर तुम्हाला अभ्यास करून जर कंटाळा येत असेल तर आपला अजून एक चॅनल आहे DS लर्न विथ फन. याच्यावरती तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी याच्यामध्ये घेऊन येतोय. तर ह्या चॅनलला पण नक्की जाऊन सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये पाहिजे मी त्याची लिंक पण देईन. लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक. सो आपले जॉन डाल्टन, तुम्हाला ॲटमची थिअरी समजली, पण त्यांनी अजून एक काम केलं. अगेन जॉन डाल्टन यूज सम सर्टन सिम्बॉल टू रिप्रेझेंट द इलेमेंट. या इलेमेंट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी काही सिम्बॉलचा सुद्धा शोधून काढले. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. कॉपर लिहायचं असेल तर काय करायचं? त्याला सर्कल करून त्याच्यामध्ये सी फॉर कॉपर लिहिणार. सल्फर लिहायचं असेल तर सर्कल करणार, त्याच्यामध्ये प्लस करणार, तो झाला सल्फर. त्यानंतर हायड्रोजन लिहायचं असेल तर गोल करायचा, त्याच्यामध्ये डॉट द्यायचा. अशा पद्धतीने वेगवेगळे सिम्बॉल कोणी शोधून काढले? जॉन डाल्टन यांनी शोधून काढले. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये यूज युअर ब्रेन पॉवरचे काही क्वेश्चन्स दिलेले आहे, ते पण आपण फटाफट क्लिअर करून घेऊया. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहा, परत तुमच्या वहीमध्ये पण लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. मी फटाफट तुम्हाला क्लिअर करते, तुम्ही आन्सर्स मात्र घरी लिहायचे आहे. सो व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन इन यूज युअर ब्रेन पॉवर? विच इलेमेंट इज प्रेझेंट इन द एअर? हवेमध्ये कुठले कुठले इलेमेंट्स असतात? किती सिंपल आहे. हवेमध्ये काय काय असतं आपल्याला पहिल्यापासून 6th स्टँडर्ड पासून शिकलो आहे. लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर शिकलो ना. तर हवेमध्ये असतो तुमचा सगळ्यात जास्त 78% असतो नायट्रोजन, 21% असतो ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड असतो, आणि असतात 6 इनर्ट गॅसेस आणि वॉटर वेपर असते. 6 इनर्ट गॅसेस सगळ्यांना माहिती आहे. हायड्रोजन, हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडियन. हे सगळे गॅसेस कशामध्ये असतात? प्रेझेंट असतात हवेमध्ये. मग तुम्ही छानपैकी लिहून काढा विच गॅसेस आर प्रेझेंट इन द और विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द एअर. क्लिअर? लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज युअर नेक्स्ट क्वेश्चन? इज कार्बन डायऑक्साइड इज इलेमेंट? कार्बन डायऑक्साइड इलेमेंट आहे का? नो, कार्बन डायऑक्साइड इज नॉट element, it is compound. Because all of you know carbon dioxide, what is the formula for carbon dioxide? CO2. It is made up from one atom of carbon and 2 atom of oxygen. That's why कार्बन डायऑक्साइड इज नॉट इलेमेंट. हे लक्षात ठेवायचं आहे. इट इज कंपाऊंड. हा तुम्हाला फसवा प्रश्न आहे. ट्रू फॉल्स मध्ये येऊ शकता किंवा कुठे विचारला जाऊ शकतो की कार्बन डायऑक्साइड काय आहे? इट इज इलेमेंट और इट इज कंपाऊंड? नो, इट इज कंपाऊंड. इट इज नॉट इलेमेंट. Clear? Let's see the next question. Next question is what are the properties of element? Properties काय आहे इलेमेंटच्या? फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज ऑल द एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स. हे एलिमेंट्स कशापासून बनलेले असतात? ॲटम्स पासून बनलेले असतात. अँड द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर डिपेंडिंग ऑन इट्स स्ट्रक्चर अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक. त्याच्या स्ट्रक्चर आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वरती काय असतात? ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या तुमच्या डिपेंड असतात. अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन पण क्लिअर केलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. आर द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर सिमिलर और डिफरंट? म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचे ॲटम हे सेम असतात की डिफरंट असतात? व्हेरी सिंपल, दॅट इज द ॲटम ऑफ द डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल आपण बघा शुगर घेऊया. शुक्रोजचा फॉर्म्युला काय आहे? C12H22O11. मग आता बघा याच्यामध्ये कार्बन आहे तुमचा, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि त्या सगळ्यांचे वेगवेगळे ॲटम आहे. किंवा साधं एक्झाम्पल घेतलं आपण, कार्बन डायऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन किती आहे? 1 आहे, ऑक्सिजन 2 आहे. म्हणजे वेगवेगळे जे इलेमेंट्स किंवा वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत त्यांचे ॲटम्स काय असतात? वेगवेगळे असतात. क्लिअर? लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. आणि आता आपण आहोत लास्ट आपल्या या लेक्चरच्या लास्ट टॉपिक कडे. पेज नंबर 94 वरती हा येलो बॉक्स मध्ये तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे. कसली इन्फॉर्मेशन दिली आहे? येस, इट इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन विषयी तुम्हाला माहिती दिली आहे. ऑक्सिजन निसर्गामध्ये कशा प्रकारे आढळतो, कोणत्या स्वरूपामध्ये, ॲटमच्या स्वरूपामध्ये, मॉलिक्युलच्या स्वरूपामध्ये, कंपाऊंड कशाच्या स्वरूपामध्ये आढळतो हे तुम्हाला इथे दिलेले आहे इन्फॉर्मेशन. याच्यावरती तुम्ही छानपैकी शॉर्ट नोट लिहू शकता. सो ऑक्सिजन ऑकर्स इन
नेचर इन विच स्टेट सॉलिड लिक्विड और गॅसेस? येस, इट इज फाउंड इन द गॅसेस. वायू रूपामध्ये, हवेच्या वायू रूपामध्ये तुमचा हा ऑक्सिजन आहे तो नेचरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. आणि ऑक्सिजन सगळ्यांना माहिती कशासाठी लागतो? येस, इट इज नीड फॉर रेस्पिरेशन, तुमच्या श्वसनासाठी लागत असतो. सगळ्या ऍक्टिव्हिटीज फॉर द बर्निंग, तुमच्या ज्वलनाला मदत करत असतो. सो ऑक्सिजन इज व्हेरी युजफुल. तो आढळत असतो गॅसेस स्टेटमध्ये. नेक्स्ट वन, कसा तयार होत असतो? 2 atoms of oxygen get combined to form 1 molecule of oxygen. ऑक्सिजनचे एक ऍटम आणि दुसरा ऍटम एकत्र येतात आणि त्याच्यापासून ऑक्सिजनचा काय होत असतो? एक मॉलिक्यूल तयार होत असतो. असा फक्त ऍटमच्या स्वरूपामध्ये ऑक्सिजन हवेमध्ये बघायला मिळत नाही. तो 2 ऍटम, ऑक्सिजनचे 2 ऍटम एकत्र येऊन त्याच्यापासून मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये, म्हणजे काय रे बाळांनो, हवेत हा ऑक्सिजन रेणूच्या रूपामध्ये, रेणूच्या स्वरूपामध्ये आढळतो. येस, इट इज नॉट फाउंड इन अ फ्री स्टेट. तो रेणूच्या म्हणजे मॉलिक्यूलच्याच फॉर्ममध्ये 2 ऍटम एकत्र येऊन मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. नेक्स्ट वन, कॅन वी सी ऑक्सिजन विथ अ नेकेड आईज? आपण उघड्या डोळ्यांनी ऑक्सिजनला बघू शकतो का? असं असतं की ज्याला ऑक्सिजन, चल कम हिअर ऑक्सिजन, कम हिअर ऑक्सिजन असं म्हटले असते ना, ज्याला गरज पडली असते ऑक्सिजनला आपण बोलावून घेतलं असतं. बट वी कांट सी ऑक्सिजन विथ अ नेकेड आईज. आपण उघड्या डोळ्यांनी ऑक्सिजनला बघू शकत नाही. सो ऑक्सिजन विषयी एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. सो आय थिंक आजचं लेक्चर तुम्ही माझ्यासोबत केलं असेल. एन्जॉय. असाच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. चलो, बाय एव्हरीवन.